स्वप्नात रंग भरताना भाग 57. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. आज सगळेच जण खूप जास्त एक्सायटेड होते. उद्या त्यांना सगळ्यांना राजस्थानला जायला निघायचं जे होतं. सगळ्यांची पॅकिंग झाली होती. डान्स प्रॅक्टिस पण झाली होती. साक्षीचे आई बाबासुद्धा नागपूरवरून मुंबईला आले होते. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. आता पुढे. सकाळी सगळे लवकरच उठले. आज रात्री जयपूरला जाण्यासाठी निघायचं होतं. त्यामुळे सगळ्यांची घाई गडबड सुरू होती. बाबांनी कोणालाच न सांगता सगळ्यांसाठी फ्लाईटची तिकीट बुक करून ठेवले होते. मुंबईवरून जयपूरचं अंतर 20 ते 21 तासांचं होतं. प्रवासात कोणी दमून जाऊ नये म्हणून बाबांनी फ्लाईटचे तिकीट बुक केले होते. दिवसभर सगळ्यांचंच काही राहिलं तर नाही ना, हेच चेक करायचं काम सुरू होतं. रात्री जेवण वगैरे करून सगळे निघाले. दारातच बस थांबली होती. चला लवकर लवकर बसा, परत उशीर नको होईल आपल्याला, अभि सगळ्यांना म्हणाला. हो रे बाबा, थांब, आता जास्त घाई नको करूस, साक्षी अभिला म्हणाली. चला निघायचं का आता सगळ्यांनी? नीट चेक केलं आहे ना? कोणाचं काही राहिलं तर नाही ना? संजू काका सगळ्यांना म्हणाले. हो हो, केलं आहे आम्ही चेक. चला आता. लता काकू. आईंनी जाऊन बसची पूजा केली आणि आतमध्ये येऊन बसल्या. गणपती बाप्पा, शेखर काका म्हणाले. तसं सगळेजण एकसाथ म्हणाले, मोरया. आता सुरू झाला होता त्यांचा प्रवास राजस्थानच्या दिशेने. अरे, ही गाडी एअरपोर्टच्या साईडला कुठे चालली आहे? एअरपोर्ट रोडला चाललेल्या गाडीकडे बघत अभि म्हणाला. अभि असं बोलताच सगळे बाहेर बघू लागले. ओ ड्रायव्हर काका, इकडे कुठे चाललाय तुम्ही? शुभ्रा ड्रायव्हर काकांजवळ जात म्हणाली. गाडी सगळ्यांचा गोंधळ सुरू होता. कोणालाच समजत नव्हतं गाडी या रोडला का चालली आहे. त्यामुळे बाबाच समोर आले. अरे अरे थांबा, जास्त आरडाओरडा करू नका. मीच यायला सांगितलं होतं गाडी एअरपोर्टवर घ्यायला, बाबा सगळ्यांना म्हणाले. पण का बाबा? शुभ्रा, हे बघ, आपल्याला बसने जायला 20 ते 21 तास जयपूरपर्यंत आणि तिथून पुढे अजून 3-4 तास. मग तुम्ही सगळे दमणार नाही का? मग परवासाठी तुमच्यात ताकद नको का? बाबा समजावत म्हणाले. पण बाबा, माझी खूप इच्छा होती बसने जायची, माहीत होतं ना तुम्हाला? शुभ्रा बारीक तोंड करून म्हणाली. हो, माहीत होतं मला, पण तुम्हाला फंक्शन पण करायचं आहे ना. पण काळजी करू नको, आपण जयपूरमध्ये उतरलो की तिथून पुढचा 3-4 तासांचा प्रवास आपण बसनेच करणार आहोत. त्यामुळे तुम्ही दमणार पण नाही आणि तुझी बसच्या प्रवासाची इच्छा पण पूर्ण होईल. बाबा हसतच शुभ्राला म्हणाले. ठीक आहे. शुभ्रासुद्धा थोडा विचार करून म्हणाली. आतापर्यंत गाडी एअरपोर्टपर्यंत आली होती. पटापटा आवरून सगळेजण आपापल्या बॅगा घेऊन खाली उतरले. एक प्रकारे बाबांनी चांगलंच केलं होतं फ्लाईट बुक करून. किती वाजता फ्लाईट आहे काका आपली? समीर बाबांना म्हणाला. 2:30 वाजता फ्लाईट आहे. चला आता. बाबा मस्त मजा मस्ती करत त्यांचा प्रवास सुरू होता. 4च्या आसपास सगळेजण जयपूरला उतरले. आता त्यांचा प्रवास बसने सुरू होणार होता. त्यामुळे शुभ्रा खूपच जास्त एक्सायटेड होती. आता इथून त्यांना 3-4 तास लागणार होते. चला, फायनली माझी इच्छा पूर्ण होणार आता. मला खूप दिवसापासून बसचा प्रवास करायचा होता, शुभ्रा खुश होतच म्हणाली. समीर मात्र एकटक शुभ्राच्या चेहऱ्याकडेच बघत होता. आज शुभ्राच्या चेहऱ्यावर खूपच हसू होतं आणि ते बघण्यातच समीर गुंतून गेला होता. काय रे, असा का बघत आहेस तिला?
अभि मुद्दाम चिडवत समीरला म्हणाला. खूपच खुश आहे ना आज? अगदी लहान मुलीसारखीच वाटत आहे ना? समीर शुभ्राकडे बघत नकळत बोलून गेला. पण आपण काय बोललो हे लक्षात येताच समीरने अभिकडे बघितलं तर सगळेच जण खाली तोंड करून समीरला हसत होते. शुभ्रा मात्र समीरचं बोलणं ऐकून आणि सगळेच हसत असल्यामुळे लाजून तिथून पळून गेली आणि डायरेक्ट बसमध्येच जाऊन बसली. गेलेल्या शुभ्राकडे बघून मात्र सगळेच जण खळखळून हसले. हळूहळू सगळे बसमध्ये येऊन बसले. अभिने समीरला मुद्दाम शुभ्रा शेजारीच बसवलं. शुभ्रा मात्र खिडकीत तोंड घालूनच बसली होती. बस सुरू झाली आणि त्यांचा 3-4 तासांचा प्रवास सुरू झाला. चला आता आपण मस्त गेम खेळू, गाण्यांच्या भेंड्या, शुभ्रा उभी राहत म्हणाली. यावर सगळ्यांनी शुभ्राला होकार दिला. थोडा वेळ सगळेच जण भेंड्या खेळले. नंतर आई बाबा, मंगल काकू आणि संजू काका, लता काकू सगळेच झोपून गेले. आपली सगळी गँग मात्र बसमध्ये मागच्या सीटावर जाऊन बसली होती. रात्रभर जागून सुद्धा कुणालाच अजून झोप आली नव्हती. मागे बसून सगळ्यांच्या गप्पागोष्टी करत मस्ती चालू होती. 1-1.5 तासानंतर हळूहळू सगळ्यांना झोप यायला लागली. ए पोरांनो, चला उठा आता, शेखर काका मागे येत त्यांना आवाज देत उठवायला लागले. अभि, ए अभि, चल उठ आता, बघ पोहोचलो आपण, अभिला आवाज देतच शेखर काका म्हणाले. इतक्या लवकर पोहोचलो आपण? झोप कधी लागली समजलंच नाही, अभि डोळे चोळत म्हणाला. हळूहळू एक एक करून सगळे गाडीतून खाली उतरले. वाव, इट्स ब्युटिफुल, खाली उतरताच शुभम म्हणाला. समोर मोठी हवेली होती. तिच्या समोर मोठं गार्डन होतं. त्याच गार्डनमधून जाण्यासाठी 2 रस्ते होते. पारंपरिक पद्धतीची बांधणी होती हवेलीची. हवेली बघून सगळेच खूप खुश झाले होते. मस्त हवेली आहे संजू ही, बाबा संजय काकांना म्हणाले. हो ना, खरंच खूप सुंदर आहे, शेखर काकासुद्धा बाबांना दुजोरा देत म्हणाले. मग आता फक्त बाहेरूनच बघणार आहेस की आतमध्ये पण येणार आहे? संजू काका सगळ्यांकडे बघत म्हणाले. हो हो, चला ना आतमध्ये, शुभ्रा आणि साक्षी एक्सायटेड होतच म्हणाल्या. वाव, बाहेरून जेवढी मोठी दिसती त्यापेक्षा जास्त मोठी आहे आतमधून, साक्षी हवेली बघत म्हणाली. हो ना, आतमध्ये नक्षीकाम पण बघ ना किती भारी केलं आहे ती, शुभ्रा हवेली नीट बघत म्हणाली. हॅलो मॅम, एक मुलगी त्यांच्याजवळ येतच म्हणाली. हे हाय स्वीटी, तू कधी आलीस? शुभ्रा, आम्ही इकडे कधीच चालू आहे. उद्यापासून आपले फंक्शन सुरू होणार तर त्याची तयारी ऑलमोस्ट झालीच आहे. एकदा तुम्ही बघून घ्या, म्हणजे काही चेंजेस असतील तर ते करून घ्यायला. स्वीटी शुभ्राला म्हणाली. हो नक्कीच, फ्रेश होऊन आलोच आम्ही थोड्या वेळात. शुभ्रा म्हणाली. हो या तुम्ही फ्रेश होऊन, महेश तू यांना रूम्स दाखव, बोलून स्वीटी तिच्या कामाला निघून गेली. फ्रेश होऊन शुभ्राने सगळी डेकोरेशन चेक केलं. खूपच मस्त काम केलं आहे स्वीटी तू, कुठेच बोलायला पॉइंट ठेवला नाहीस तू, सगळं खरंच खूप सुंदर झालं आहे, शुभ्रा स्वीटीला म्हणाली. थँक्स मॅम, तुम्ही खूप खुश झाल्या हेच पाहिजे होतं आम्हाला. आता आलेल्या पाहुण्यांना सुद्धा आवडलं म्हणजे आमचं काम चांगलं झालं असं मानू आम्ही, स्वीटी म्हणाली. अजिबात काही काळजी करू नकोस, मी तुला गॅरंटी देते सगळ्यांना खूपच जास्त आवडणार आहे, शुभ्रा हसतच म्हणाली. बरं ऐक ना स्वीटी, इथे जवळ काही आहे का मस्त फिरण्यासाठी, शुभ्रा स्वीटीला विचारत म्हणाली. हो, इथून 3-4 किलोमीटर गेलं की वाळवंट आहे, तिथे तुम्हाला उंट सफारी वगैरे करायला भेटेल, स्वीटी म्हणाली. ओ ग्रेट, थँक्स, चलो बाय, आम्ही येतो आता फिरून, शुभ्रा बाय स्वीटी.
चला आता फिरायला. हवेली बघण्यात बिझी असणाऱ्या सगळ्यांना शुभ्रा म्हणाली. तुम्ही सगळे जावा. प्रवास करून आता कंटाळा आला आहे. मी तर झोपणार आहे आता. आई म्हणाली. काय ग आई तू पण? हो, मी पण नाही येणार. शुभ्रा बोलतच होती की लता काकू सुद्धा म्हणाल्या. तुम्ही दोघी नाही, मग मी सुद्धा नाही जात. मंगल काकू लगेच म्हणाल्या. ठीक आहे पोरांनो, तुम्ही सगळे फिरून या. शेखर काका सगळ्या पोरांना म्हणाले. ठीक आहे, येतो आम्ही जाऊन. तुम्ही आता आराम करा, म्हणजे फ्रेश वाटेल तुम्हाला. एकतर उद्या रात्री मेहंदीसुद्धा आहे. अभि म्हणाला. हो, आता जावा तुम्ही. फिरून या लवकर, बाबा सगळ्यांना म्हणाले. क्रमशः सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट. मुंबईहून जयपूरपर्यंतचा अचानक फ्लाईट सरप्राईज आणि तिथून बसचा मजेशीर प्रवास. जयपूरमधील सुंदर हवेली, शाही नक्षीकाम, मोठं गार्डन आणि येणाऱ्या फंक्शनमधून धामधूम तयारी. शुभ्रा समीरचे हसरे क्षण, मित्रांची मस्ती, गाण्यांच्या भेंड्या आणि राजस्थानचा पहिला अनुभव. ही आहे एका लग्नाच्या प्रवासाची सुरुवात. पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी वाचत राहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.